नमस्कार मंडळी, मिठाई वाटण्यासाठी व्हा तयार, कारण शनी जयंतीच्या दिवशी या 5 राशींना मिळणार आहे मोठी आनंदाची बातमी। हो मित्रांनो, भगवान शनिदेव आता 12 राशींमधून या काही राशींवर खूप जास्त प्रसन्न आहेत, ज्यामुळे आता या 5 राशींना करोडपती होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही। त्यामुळे या राशींच्या जीवनात येणार आहे अपार आनंद, ज्यामुळे या राशींचे जीवन हे बदलणार आहे। ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते। यावर्षी 6 जूनला शनी जयंती साजरी केली जाईल। यावेळी शनी जयंतीला बुध, सूर्य, गुरु, शुक्र आणि चंद्र वृषभ राशीत विराजमान होईल। त्यामुळे पंचग्रही योग बनत आहे, ज्याचा फायदा या काही राशींना होणार आहे। या राशी होतील धनाने मालामाल। तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्याच काही राशींबद्दल सांगणार आहे। सोबतच प्रत्येक राशीसाठी या शनी जयंतीच्या दिवशी करायचा एक उपाय देखील आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा। मित्रांनो, शनी जयंती 6 जूनला आहे आणि त्याच दिवशी ज्येष्ठ अमावस्या पण आहे। शनी जयंतीच्या दिवशी कृष्ण पक्ष अमावस्या तिथी वार गुरुवार येत आहे, त्यामुळे सर्वार्थ सिद्धी योगात शनी जयंती असेल। शनी जयंती हा दिवस शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी सगळ्यात खास दिवस मानला जातो। मान्यतेनुसार या दिवशी शनिदेवांची पूजा केल्याने तुम्हाला 7.5चा होणारा त्रास किंवा 7.5 पासून मुक्ती मिळू शकते। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की भगवान शनिदेव सर्वोच्च न्यायाधीश आहेत। तसेच भगवान शनिदेव चुकीचे काम करणाऱ्यांना उचित दंड देखील देतात। शनिदेव सूर्यपुत्र आहेत, त्याचबरोबर त्यांना कर्मफलदाता मानले जाते। मोक्ष प्रदान करणारे एकमात्र भगवान शनिदेव महाराज आहेत। भगवान शनिदेवांची कृपा होणाऱ्यांना कुठल्याच प्रकारचे संकटे त्रास येत नाही। मित्रांनो, शनिदेवांच्या कृपेने या राशींना जीवनात अनेक प्रकारचे लाभ, धनलाभ होणार आहे। या 5 राशींवरती शनी जयंतीच्या दिवशी शनीचा प्रकोप हा कमी होताना दिसेल आणि त्यांची अडकलेली सगळी कामे पूर्ण होऊ शकतात। शनिदेव या दिवशी कुंभ राशीत विराजमान होईल। सोबतच या दिवशी बुधादित्य योग, शुक्रादित्य योग, गजलक्ष्मी योग देखील बनत आहेत। चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांच्यावरती शनिदेवांची कृपा होणार आहे। त्याआधी या व्हिडिओला एक लाईक करा, सोबतच कमेंट करा जय शनिदेव महाराज, ज्यामुळे शनिदेवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त हो। त्यामध्ये सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे मेष रास। मेष राशीवरती शनिदेवांची विशेष कृपा बनत आहे, त्यामुळे मेष राशीवाले धनाने मालामाल होणार आहे। शनी जयंतीच्या दिवशी बनत असलेल्या गजलक्ष्मी योगामुळे मेष राशीवाल्यांना आर्थिक लाभ होणार आहे आणि करिअर व्यवसायात वृद्धी होऊ शकते। सोबतच कौटुंबिक जीवन सुखी राहील। तसेच तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होणार आहेत। तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील। आता तुम्हाला चारही बाजूने धनलाभ होईल। बिझनेस करणाऱ्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये धनलाभ होईल। नोकरी करणाऱ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळेल, जसं की तुमचं प्रमोशन होऊ शकतं किंवा तुमची वेतन वृद्धी देखील होऊ शकते। तुम्ही जे पण काही काम करताय त्या कामामध्ये तुम्हाला यशच प्राप्त होईल। त्याचबरोबर नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करू शकता। त्याचप्रकारे अविवाहितांचे लग्न या काळामध्ये जमू शकते। तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील। तुम्हाला सरकारी काम मिळू शकते। शनिदेवांच्या आशीर्वादाने शनी जयंतीचा दिवस मेष राशींसाठी खूप खास ठरणार आहे। कौटुंबिक समस्या देखील सुटतील। शनी जयंतीच्या दिवशी मेष राशीवाल्यांनी कोणता उपाय करायला हवा, तर लाल रंगाचे फळ किंवा लाल रंगाचे कापड तुम्ही या दिवशी दान करू शकता। त्यानंतरची दुसरी भाग्यवान रास आहे कन्या राशी। शनी जयंतीच्या दिवशी बनत असलेल्या शुभ संयोगाने कन्या राशीवाल्यांना चांगले फळ मिळताना दिसेल। कन्या राशींसाठी हे गोचर शुभ प्रभाव देणारं मानलं जाते।
तुम्हाला जास्तीत जास्त कामात यशच मिळेल. शनिदेवांच्या कृपेने या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आर्थिक लाभ मिळण्याचे खूप सारे अवसर तुम्हाला प्राप्त होतील. सर्व बाजूने धनप्राप्ती होईल. प्रेमी जोडप्यांना त्यांच्या प्रेमामध्ये सफलता मिळेल. तुम्हाला फक्त धनलाभच होणार नाही तर व्यापारात वृद्धी देखील होईल. नवीन नोकरीसाठी शुभ अवसर प्राप्त होतील. नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळणार आहे. कन्या राशीवाले, तुम्हाला या दिवशी काय उपाय करायचा आहे तर तुम्हाला गायीच्या चाऱ्यांसाठी पैसे दान करायचे आहेत. त्यानंतर पुढची भाग्यवान रास आहे धनुरास. धनुराशींसाठी शनी जयंती वरदानच साबित होईल. हा दिवस तुमच्यासाठी खूप भाग्यशाली राहणार आहे. तसेच शनिदेवांच्या कृपेने तुमचे खूप दिवसांपासून रखडलेली कामे आता सफलतापूर्वक पूर्ण होतील. धन, व्यापार, नोकरी इत्यादींमध्ये प्रगती होईल. भविष्यात केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला फायदाच होईल. शनिदेवांच्या आशीर्वादाने तुमच्या पैशासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतील. तुमच्या भौतिक सुखामध्ये वाढ होईल. त्याचबरोबर इन्कमचे नवीन माध्यम तुम्हाला मिळू शकते. बिझनेस करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. त्याचप्रमाणे शनिदेवांच्या कृपेने आता तुमच्या जीवनातील सर्व समस्या, संकटे दूर होणार आहेत. तसेच धनलाभाचे योगही बनत आहेत. धनुराशीच्या लोकांनी या दिवशी कोणता उपाय करायला हवा तर त्यांनी या दिवशी मोरपीस दान करायला हवा. त्यानंतर पुढची भाग्यवान रास आहे मिथुन रास. मिथुन राशींसाठी सुद्धा शनी जयंती सकारात्मक राहणार आहे. शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावरती बनत आहे. येणाऱ्या काळात नोकरीत पदोन्नती होईल. व्यापारात अचानक लाभ होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. सर्व अर्धवट राहिलेली आर्थिक कामे पूर्ण होतील. कुटुंबात शांतीचे आणि आनंदाचे वातावरण राहील. घरात एखादे धार्मिक कार्य होऊ शकते. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढू शकतात. त्याचबरोबर नोकरीत प्रमोशनचे योगही बनत आहेत. तसेच आकस्मिक धनलाभ देखील तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. तसे योग बनत आहेत. नोकरी करत असणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल. व्यापारात येणाऱ्या अडचणी दूर होतील. मिथुन राशीवाल्यांनी शनी जयंतीच्या दिवशी काय उपाय करायला हवा तर निळ्या रंगाचे वस्त्र त्यांनी या दिवशी दान करावे. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना 6 जून म्हणजेच शनी जयंतीच्या दिवशी शनी महाराजांच्या कृपेने होणार आहे धनलाभ. त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.